नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ, ब आणि क संवर्गातील विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे आणि यासाठी उमेदवारांना तब्बल 1,77,500 पर्यंत पगार पदानुसार दिला जाणार आहे। यामध्ये अधिकारी, सहाय्यक, लिपिक, चालक यांसारखी अनेक महत्त्वपूर्ण पदं असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 40च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। 31 जुलै 2026 पर्यंत तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे। तब्बल 179 पदांची ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। यासाठी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप या पदांसाठी नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट अगदी मराठीत तुम्हाला बघायला मिळणार आहे। भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल 179 गट अ, ब आणि क संवर्गातील विविध पदं ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये रिसर्च ऑफिसर, असिस्टंट रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, अकाउंटंट ऑफिसर, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट, हिंदी असिस्टंट, फार्मासिस्ट, सोशल वर्कर, रेडिओग्राफर, कंपाऊंडर, स्टेनोग्राफर ग्रेड 3, अप्पर डिव्हिजन क्लर्क, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर आणि मल्टीटास्किंग स्टाफ सारखी महत्त्वाच्या पदांचा समावेश असणार आहे। यासाठी उमेदवारांनी 31 जुलै 2026 पर्यंत या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहे। महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त ऑल ओव्हर इंडियासाठी देखील तुम्ही बघू शकता न्यू दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि गुवाहाटी हे एक्झाम सेंटर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता मित्रांनो, गट अ संवर्गातील 19 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। रिसर्च ऑफिसर हे पद वेगवेगळ्या विभागात भरलं जाणार आहे। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या व्यतिरिक्त गट ब संवर्गातील देखील 37 पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। यामध्ये असिस्टंट रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, अकाउंटंट ऑफिसर, रिसर्च असिस्टंट, इन्व्हेस्टिगेटर, त्यानंतर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, प्रूफ रीडर आणि हिंदी असिस्टंटसारखी महत्त्वपूर्ण पदं असणार आहे। तर गट क संवर्गातील देखील तुम्ही बघू शकता 123 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। सर्वाधिक पदं गट क संवर्गातील या ठिकाणी असणार आहेत। यामध्ये फार्मासिस्ट 6 जागा, सोशल वर्कर 2, रेडिओग्राफर 1, कंपाऊंडर 3, स्टेनोग्राफर 7, अप्पर डिव्हिजन क्लर्क 31, लोअर डिव्हिजन क्लर्क 26, स्टाफ कार ड्रायव्हर 4, तर सर्वाधिक जागा मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTechच्या 43 या ठिकाणी भरल्या जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, गट अ, ब, क संवर्गातील कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। एकूण 179 पदांची ही कायमस्वरूपी भरती आयुष मंत्रालयाच्या मार्फत केली जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारच्या चुका उमेदवारांकडून झाल्या तर 3 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही त्यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात। आता परीक्षा शुल्काच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, यामध्ये प्रोसेसिंग फी जी आहे ती सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी सेम असणार आहे, 500 रुपये। मग तुम्ही गट अ, गट ब किंवा गट क संवर्गासाठी ॲप्लिकेशन करत असाल, कोणत्याही गटासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर प्रोसेसिंग फी ही सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये इतकीच असणार आहे। मात्र एक्झामिनेशन फी तुम्ही बघू शकता, अनरिझर्व ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1500 रुपये, गट अ संवर्गाकरता, गट ब संवर्गाकरता 1000 रुपये, तर गट क संवर्गाकरता 800 रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी अनरिझर्व आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाहायला मिळतं। मात्र SC, ST, फिजिकली डिसेबल, EWS, महिला आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं एक्झामिनेशन फी नसणार आहे। अशा उमेदवारांना फक्त प्रोसेसिंग फी म्हणजे 500 रुपये इतकीच या ठिकाणी भरायला अनिवार्य असणार आहे आणि ही फी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरणं बंधनकारक असणार आहे। यामध्ये मित्रांनो, वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, गट क संवर्गाच्या पदांकरता उमेदवारांचं वय 18 ते 28च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। तर गट ब संवर्गाच्या उमेदवारांसाठी 28 ते 35 वर्षादरम्यान आणि गट अ संवर्गाच्या उमेदवारांसाठी मात्र 40 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असेल तरी उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहे। कॅटेगरीनुसार तुम्ही तुमचं वय या ठिकाणी चेक करू शकता आणि तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार विविध पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। वेतन श्रेणीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, प्रत्येक पदानुसार वेतन श्रेणी या ठिकाणी वेगळी पाहायला मिळते। सर्वाधिक पगार हा गट अ संवर्गाच्या रिसर्च ऑफिसर
या पदासाठी असणार आहे 56,100 ते 1,77,500 अशा हा जबरदस्त स्केलनुसार हा पगार असणार आहे। या व्यतिरिक्त असिस्टंट रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, अकाउंटंट ऑफिसर या गट ब संवर्गाच्या पदांकरता 44,900 ते 1,42,400, तर रिसर्च असिस्टंट, इन्व्हेस्टिगेटर, MLT, LAI, प्रूफ रीडर, हिंदी असिस्टंट या पदाकरता 35,400 ते 1,12,400 असा पगार असणार आहे। त्यानंतर गट क संवर्गाच्या काही पदांसाठी 29,200 ते 92,300, काही पदांसाठी 25,500 ते 81,100, तर काही पदांसाठी तुम्ही बघू शकता 18,000 ते 56,900 या स्केलनुसार देखील पगार असणार आहे। प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी पगाराची रेंज चेक करू शकता आणि तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार ॲप्लिकेशन करू शकता। आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत भरती असल्यामुळे तुमच्या पगाराच्या व्यतिरिक्त तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता उमेदवारांची निवड तुम्ही या ठिकाणी बघू शकता। गट अ संवर्गातल्या उमेदवारांसाठी 70 गुणांची ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि 30 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे, म्हणजे मुलाखत असणार आहे। मात्र गट ब आणि क संवर्गातील उमेदवारांसाठी 100 गुणांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे आणि काही पदांसाठी मात्र स्किल टेस्ट देखील असणार आहे। इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी 0.25 इतके मार्क तुमचे ऑनलाईन एक्झामला कट केले देखील जाणार आहे। यामध्ये काही जी पदं आहे जसे की लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट किंवा ड्रायव्हिंग टेस्ट त्यांच्या पदानुसार या ठिकाणी घेतले जाणार आहे। या संदर्भाची डिटेल्ड माहिती तुम्हाला PDF दिली जाणार आहे आणि यासाठी ही PDF मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता रिसर्च ऑफिसर या पदासाठी MD किंवा MS तुमचं असणं गरजेचं असणार आहे। रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजी या पदासाठी देखील MD या ठिकाणी मागितलेलं आहे। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी BSc नर्सिंग झालेले उमेदवार ॲप्लिकेशन करू शकता, मात्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर मेडिकल लॅबोरेटरी सायन्स या पदासाठी देखील तुमची बॅचलर पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी मात्र कोणत्याही शाखेतील पदवी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, कोणत्याही अनुभवाची आवश्यकता या ठिकाणी नसणार आहे। लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी 12वी पास झालेले उमेदवार अर्ज करू शकता, मात्र अशा उमेदवारांकडे 35 वर्ड पर मिनिट इतका इंग्लिशचा किंवा 30 वर्ड पर मिनिट इतका हिंदी टायपिंगचा स्पीड असणं गरजेचं असणार आहे। स्टेनोग्राफर या पदासाठी देखील 10वी पास झालेले उमेदवार अर्ज करू शकता, मात्र 80 वर्ड पर मिनिट इतका शॉर्ट हँड आणि 40 पर मिनिट इतका टायपिंग स्पीड उमेदवारांकडे मागितलेला आहे। त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर याही पदासाठी 10वी पास असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, मात्र अशा उमेदवारांकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन आणि 3 वर्षाचा ड्रायव्हिंग क्षेत्राचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे। MTS याही पदासाठी 10वी किंवा ITI झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। बाकी सविस्तर पात्रता निकष तुम्ही अधिकृत PDF देखील बघू शकता। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। या संदर्भाची अधिकृत जी PDF आहे ती मी या ठिकाणी अटॅच केलेली आहे। आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ती PDF बघू शकता, ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे। ॲडव्हर्टाइजमेंट वॅकन्सी या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला टाकून लॉग इन करून संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती तुम्हाला पूर्ण करायची आहे। फोटोग्राफ, सिग्नेचर, आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। फॉर्म भरल्यानंतर प्रिंट काढून फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिली गेलेली आहे। तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे। अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।